हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, अनुभव सांगायचं होतं. हा बोला ना ताई. हा, मी कोल्हापूर जिल्ह्यातनं बोलते. अरे वा. हा, नाव सांगायचंय का? नाही नाही. बरं बरं. अं, हा, मग आम्ही घर बांधायला काढलं होतं. म्हणजे अच्छा. आहे, चालू अजून आहे. हा हा मग हा. मग त्याच्या आधी बोर मारतात ना पाण्याचं. हो 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 हो, हा, बरोबर. मग बोर मारलं. मग बोर मारलेल्या दिवशी पाणी लागलं 40 ह्याच्यावर फुटावर. अरे वा. हा. हा, मग नंतर आम्ही सगळं तिथं उभारलेलो. हम्म त्यांनी म्हणजे माझे मिस्टर, मी वगैरे. हम्म 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 मग एक बाई तिकडनं आल्या हम्म. आणि त्या ह्यांना म्हटल्या, मला 10 रुपये द्या की तुमच्या बोरला पाणी लागलंय." अगो बाई. हा हा, हा हा असं म्हटल्या. मग हा ह्यांचं कसं आहे स्वभाव माहित आहे काय? हा. म्हणजे पैसे मागितलं की देत नाहीत ह्यांनी. म्हणजे पैसे मागायचं नाही म्हणतात. त्यांनी कष्ट करा, हे करा, पाहिजे ते पटतं आम्ही मला, मदत अगदी करतो. खायला बरोबर. खायला प्यायला मदत करतील. पण हम्म. पैसे मागितलं की देत नाहीत ह्यांनी. सेम, मग माझं पण हेच मत आहे. हम्म. हम्म. आणि त्यांचं भरपूर बाकीच्या गोष्टीत सगळं मदत करतात त्यांनी. हा 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 आणि देवावर श्रद्धा आहे, सगळं आहे. पण हा. मग पण आपल्या बायकांचं एक हे असतंय ना, आपल्या आनंदाच्या वेळी कोण असं कुठल्या रूपानं वाटतं. येतील, हा, परीक्षा बघतील, असं वाटतंय ना आपल्याला. बरोबर बरोबर, अगदी मग मी बरोबर. म्हंटले ह्यांना, द्या की हो, 10 रुपये मागायला लागलेत, काय होते? नाही, पैसे नाही द्यायचं. तिथं हं. पेढे आहे, पेढे दे जा म्हटले ह्यांनी. मग मी अरे वा. त्यांना हा हा मग मी त्यांना घेऊन गेले आणि पेढे दिले त्यांना. हा हा हा. मग त्या गेल्या पुढं. मग हम्म. माझ्या मनात जरा हेच राहिलं ते. हा 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 म्हणजे आपल्या आनंदाच्या गोष्टीत कोणी सहभागी झालं तर कशाला आपण काय मागाल ते द्यायचं ना, असं. हा 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 पण मग नंतर काय झालं, हा. थोड्या दिवसानं त्या बोरला प्रॉब्लेम आला. म्हणजे ओ, हा, म्हणजे अच्छा. बघा. हा, मोटर सोडलेलं खाली, मोटर सोडतात ना खाली. बरोबर. अच्छा. हा. हम्म. मग ते काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणताना परत आम्हाला बोर मारायची पाळी आली. मग तुमच्या डोक्यामध्ये तसा संशय आला की आपण हा, ते दिलं नाही म्हणताना मग आम्हाला हे असं हे झालं असेल बहुतेक असं. शिक्षा दिले देवानं आपल्याला. हा 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 असं वाटलं. हा. मग मी असू दे म्हटलं, आता जे होईल त्या प्रसंगाला तर तोंड द्यायलाच पाहिजे. अगदी पण अगदी. मग मी थोड्या दिवसानं त्यांना म्हटले, असंच इथं घरी काम करत बसलेले तेव्हा त्यांना म्हटले, हे बघा, आपल्या आनंदाच्या वेळी कोण काही मागत आलं का नाही, द्यायचं म्हटलं. हा. इतर वेळी नाही राहू दे, पण आनंदाच्या गोष्टीच्या वेळी एक माणूस येतं ना, हा तुमचं चांगलं झालंय, मला हो एवढं द्या, हो हो असं. हो हो मग त्यांनी पण बसले. मग त्यांना पण जरा हे वाटलं असेल ते. मग असं तुम्ही झालं. मग बोलले का मिस्टरांना काही? आ तुम्ही बोलल्या काही मिस्टरांना मग? हा, तेव्हाच की ते घरी काम करत बसलेल्या वेळी मी असंच स्वयंपाक करता करता म्हटले हो, त्यावेळी नाही म्हटले. मग थोड्या दिवसानं असंच काहीतरी प्रसंग काय झालं तर कुणास ठाऊक, हा पण मी असं म्हटले हा की आपलं चांगलं झालं की नाही, काय कोणी काही मागितलं तर द्यायचं म्हटलं. कुठं 10-20 रुपयाचा तर प्रश्न असतोय ना. हा पण हा त्यांना हा. ते अजिबात पटत नाही. पैसे मागितलं की द्यायचं नाही म्हणतात. कोणाला द्यायचं? जो अपंग आहे किंवा वयस्कर आहेत, त्यांना काम करायचं जमत नाही, अशा लोकांना द्यायचं. हा. धडधाकट लोकांना द्यायचं नाही, असं त्यांनी म्हणतात. नाही, त्यांचं मत बरोबर आहे ताई, मला पण हा, पटतं. होय. मग मला पण पटतंय ते. पण ते तसं झाल्यामुळे मला जरा रुखरुख भावना, लागली. म्हणजे आपल्या भावना आपले असतात. भावना, लेडीजच्या भावना जरा वेगळ्या असतात. हा हा मग तसं झालं ते. मग थोड्या दिवसानंतर मग ते परत बोर मारलं, परत सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे हा हे सगळं घर बांधायच्या आधीच झालं. हा 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 पण हा. त्यांचं एक भक्तीचं हे सांगते मी, माझ्या मिस्टरांचं. आपण कसं देवासमोर बसतोय तासन तास किंवा हो हे हो हो करतोय, ते हो हो. करतोय, वाचतोय, माळा बरोबर. जपतोय. पण त्यांचं तसं नाही. मग हा त्यांनी पण मला असंच एकदा बोलता बोलता म्हटले, तुम्ही हे असं करताय देवाची सेवा, पण हा. मी कसं करतोय माहित आहे काय? मला कुठल्या गोष्टीत अडचण आली तर मी स्वामींचंच नाव घेत असतोय, पण मनातल्या मनात घेत असतोय. ओ. असं म्हणतात त्यांनी. हा म्हणजे हा. मी दाखवून देत नाही मी काय करतोय ते. अगदी बरोबर आहे. हा तसंच पाहिजे, खरं आहे. हा, असं म्हणतात त्यांनी. आणि त्यांना त्यांना 100% लई प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीचं, कामाचं. वा 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 वा. धडपड प्रयत्न करतात आणि त्यांना शेवटी शेवटी यश येतंय म्हणजे येतंय हो ना, किती छान ताई. त्या कामात. हा, मग मग अशी त्यांचं हे आहे. मग आम्ही अक्कलकोटला एकदा गेलतो. हा मग हा तिथं चोळाप्पा महाराजांच्या मठाच्या बाहेर आम्ही सगळं देवदर्शन हे ते सगळं
हे व्यवस्थित करतोय. पण हा. त्यांनी नमस्कार करतात, हे करतात आणि बाहेर येऊन उभारले. आणि अच्छा. त्यांना त्या मठाच्या बाहेर कनी एक गरीब व्यक्ती असं ते ह्याची खेळणी, पुठ्ठ्याची खेळणी, ते तुम्हाला मी व्हिडिओ पण पाठवते आणि फोटो पण पाठवते. हा 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 ते म्हणजे एकदम कागदाचं किंवा हे असं डमरू सारखं आहे ते. हा हा असं हा. फिरवलं की आवाज येते. अच्छा तसली अच्छा. हा. खेळणी, तसली खेळणी पूर्वी विकायचे बघा. आता कोण त्या तशा खेळणीकडे कोणाचं लक्ष पण नसते. हो हो आता हो सगळं इलेक्ट्रिक हे ते महागड्या खेळणीकडे लोकांचं लक्ष असतंय. ते हो असलं हो. कोण घेणार? हा. पण त्यांनी ते घेतले. आमच्यात कोण लहान मूल नाही, काय नाही, म्हणजे तरी सगळे मोठे पण. आहेत. हा हा तरी हा. पण त्यांनी घेतले का? हा. तो गरीब आहे आणि हा. त्याला पैशाची गरज आहे. हो. आणि त्याच्या खेळणीकडे कोणाचं लक्ष नाहीये. मग ओ. ह्यांनी घेतले स्वतः एक, हा हा आणि 7-8 जणांना मी घ्यायला लावलो म्हटले ह्यांनी हा 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 तिथं आलेल्या भक्तांना. हा. ओ. हा. मग आम्ही कसं तासन तास देवासमोर उभारतोय, दर्शन घेतोय, हे मागणं ते मागणं. खरं त्यांनी दर्शन घेतले, नमस्कार केले, सगळं केले, पण बाहेर येऊन ते अच्छा. हा. करायला लावले. स्वतः पण घेतले आणि 5-6 जण 7-8 जणांना मी घ्यायला लावलो असं म्हटले त्यांनी. हा. ही आणि घरी आल्यावर मला सांगितले ती गोष्ट. अजूनपर्यंत घरी येऊपर्यंत काय सांगितले नव्हते. हा हा फक्त हा. ते घेतलेलं दाखवले मला. अच्छा अच्छा. हा हा. मग मग मला ते पण लई आवडलं त्यांचा स्वभाव. म्हणजे आपण विचार करतोय ना, ह्यांनी एवढं पैसे मागितलं की देत नाहीत, हे ते असं विचार करतोय. हो पण हो. त्यांचा भक्ती करण्याचं हे वेगळं पद्धत आहे. वेगळी. पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हा. हे मग त्यांनी सांगितल्यावर मला लई आवडलं. मग हा मला पण लई आवडलं. आणि जे लोकांचं लक्ष नव्हतं त्या व्यक्तीकडं, हा त्यांना हा पण त्यांनी थांबून ह्यांच्याकडे घ्या, ह्यांच्याकडनं ही हा खेळणी घ्या म्हणून सांगून घ्यायला लावले. आणि ते सगळे भक्त ह्यांनी ज्यांना ज्यांना सांगितलेले त्यांनी घेतले ते. हा हा मग घरी आल्यावर मला ते प्रसंग सांगून म्हटले, हा. ही खरी स्वामी सेवा आहे. हो. असं सांगितले. मग त्यांच्याबद्दल माझा विचार लई बदलला. खरंय खरंय. हे मला स्वामी सेवेकरांना हे पण सांगायचं होतं, हा. म्हणून मी फोन केले आज. म्हणजे भक्ती करायची पद्धत ही पण चांगली आहे. हो. आपण खरंय. जिथं जातोय तिथं गरीब लोकांच्याकडे लक्ष देऊन ज्यांना गरज आहे हा. त्यांना कसं बोलला. मदत होण्यासारखं आपण कृती केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि स्वामींना पण हेच आवडतंय. हो. हेच आणि आवडतं. ह्यांनी शुगर फॅक्टरीत जॉबला आहेत. आणि तिथं गरीब ऊसतोड कामगार असतात की नाही, हा 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 हा. तिथं इतके वयस्कर आणि लहान लहान मुलं सुद्धा कामाला असतात. हो हो हो. आणि हे सीझन तर थंडीतलं असतंय आणि त्यांच्या किती अंगावर हाल चांगली, असतात. हो. खरंय हो, खरंय. त्यांच्या अंगावर चांगली कपडे सुद्धा नसतात. अशा अवस्थेत ते ऊस तोड करत असतात. मग एकदा असंच एक वयस्कर माणूस, एकदम त्याला झेपणार पण नाही ते काम, हा तसे हा. वयस्कर आपल्या नातवंडांना सांभाळत ऊस तोड काम करत होते ते. बाई ग. हा. किती वाईट वाटतं मग हो ताई. हो, ह्यांना मग लई वाईट वाटलं ते. मग हा ह्यांनी त्यांना बोलवून, ह्यांनी नाश्ता काय चहा घ्यायला गेले होते. हा हा म्हणजे पहाटेची शिफ्ट होती तेव्हा. मग हा. ह्यांनी त्यांना बोलावले. मग त्यांना पण आपल्या स्वखर्चानं त्यांना नाश्ता दिला, चहा बिस्किट दिलं. म्हणजे ओ. असं मग त्यांनी म्हणतात मला लई बरं वाटलं बघता, असं त्यांना मग मी हे समाधान केलं, मदत प्रत्येकाचं केली. कशात असतं सांगता येत नाही ताई. मग त्यांना त्यांचा स्वभाव असा आहे. हो. नाही, चांगलंय. मला एकदम हं, माझ्या विचारांशी एकदम विचार पटतायत ताई ते. हा. मी हे पण उगाचच प्रूफ झाल्याशिवाय हा. मी कोणालाही हे करत नाही. कारण होय, आपल्याकडे पण काही फार वरून नसतात ना पडत ताई. आपले पण होय, त्या कष्टाचे असतात. तर योग्य होय, होय. मार्गाला गेलेले चांगले. त्यांचं पण तेच आहे. आम्ही हं. पण शून्यातनं विश्व निर्माण केलंय ताई. मग माझं पण तेच म्हणणं आहे. हा. आपल्याला आपल्याकडे काही पण वरून सहजासहजी नसतात. असं कोण मदत देत नाही ना. नाही, मदत आपल्याला नकोच आहे कोणाची. नकोच आहे सोडा. हां, पण पण आपल्याला स्वामींनी दाता बनवलंय, घेताने हम्म, बनवलंय आपलं भाग्य. हम्म, पण हम्म. आपण दाता जरी झालो, तर आपल्याकडे काही ओतू जात नाहीये ना. ते आपण पण. पण मॅनेज करूनच देतो. मग हम्म, एखादी गोष्ट आपण मेहनत कमी करतो आपली आणि मग हम्म, आपण त्यांना देतो. आपले पण कर्जाचे हप्ते असतात. हम्म. आपल्याकडे काही फार ओतू जातंय का आपल्याकडे? नाहीच, मग नाहीच. आपण तर दर महिन्याला मग 10-10 तोळे सोनं घेतलं असतं. कमीत कमी 1-1 ग्रॅम तरी घेतलं असतं. आपण होय. 1 ग्रॅम पण घेऊ शकत नाही ताई महिन्याला सोनं. हा. नाही का? होय. हां.
खूप हेच मला ताई, सांगायचं तुमच्या होतं. मिस्टरांचे खूप चांगले विचार आहे. हा त्यांचा स्वामींना खूप आवडत असेल. हा होय. खूप. त्यांच्या सगळ्या कामात यश येत आहे त्यांना. हो ना. प्रयत्न तर धडपडायला लागतंय सगळ्यांनाच, पण अगदी शेवटी बरोबर. यश येतंय म्हणजे येते. खरंय खरंय. खूप हा आवडलं मला ताई हे. हा मी शेअर करते हं, ताई. हा हा. हा, श्री स्वामी सांगा समर्थ. तुमच्या हा मिस्टरांना तुमचे विचार खूप हा आवडले. होय हं? होय, सांगते सांगते. हं, श्री ते स्वामी समर्थ. खेळणीचं तुम्हाला हे फोटो पाठवते वेळ ताई. पाठवा, लगेच म्हणजे पाठवा. सेवेकरांना पण हे होऊ देते. हो म्हणजे हो हो. कसं असतंय काय. अगदी बरोबर आहे. आणि ठीक आहे. खूप काही असे खूप गरजू लोक आहेत हो. होय. आमच्या इथे तर असे ती पाईपलाईन जाते ना ताई, पाईपलाईन. हा त्याचे मोठे मोठे पाईप असे पडलेले असतात हा रस्त्यावर. होय होय. त्या पाईपांमध्ये बसून लोक रात्री संसार करतात. मांडलेले आहेत होय मग त्यांचे. मग काय बघतो करायचं आम्ही पण. त्यांनी? मी होय. त्यांना अशा लोकांजवळ जाते, त्यांची आधी हं. चौकशी करते, तरी ते खुश असतात. त्यांना होय होय. फुकटचं नको असतं ताई. होय होय, बरोबर आहे. हां, त्यांना नको स्वाभिमानी असतं. असतात ते पण, हो. म्हणजे असं लाचार नसतात. हां, लाचार हा नसतात. कसं बोलला ताई. हा. खूप छान ताई. हां, मी हा शेअर करते. मला फोटो हा पाठवा मात्र लगेच हां हा ताई. पाठवते पाठवते, लगेच हां. पाठव. मी ह्याला ना दसऱ्याच्या वेळी ह्याला गेलतो. कुठे? आपल्या पालीला गेलतो. आमचा खंडोबाचं मंदिर आहे तिथं. मग अच्छा, दसऱ्याच्या अच्छा. वेळी पाऊस लय होतं ना. हं, हं, मग हं. तिथं दर्शनाच्या वेळेस सगळं दर्शन वगैरे घेतलो आम्ही दोघं पण. हं. मिस्टर पण होते. मग बाहेर अच्छा. आल्यावर ते लोटणारे हे असतात की पावसात रेनकोट घालून, ते म्हणजे खंडोबाच्या मंदिरमध्ये खोबरं आणि भंडारा उधळतात ना. हां, मग हां, ते हां, हां. खोबरं पायात वगैरे येत होते. मग अच्छा. त्याचा हां. आणि पावसामुळं स्मेल पण येत होता, म्हणजे हेच हां. खराब होऊन ते. मग हां, ते हां, हां. सडलेलं लोटायला असतं ते. बायका होत्या तिथं. मग त्या बरं, बाई बरं. माणसाला सुद्धा ह्यांनी स्वतःहून त्यांनी काय मागितलं नव्हतं, पण ह्यांनी लांबून बघितलं त्यांना आणि हां, हां. स्वतःहून त्यांना 10 रुपये नेऊन दिले. ते पण बघा. मला लई छान वाटलं. आणि वाह! ते किती छान बोरचं मला वाटतं. एक सांगायचं होतं. म्हणजे हां, हां. ते मी देवावर हे वाटलं ना, मला ह्यांनी 10 रुपये दिले नाहीत म्हणून मला हां, वाईट हां, वाटलं, हां, हां, हां. त्याच्यामुळे असं झालं का काय असं वाटलं. हां, पण हां, हां. नंतर मग मी पॉझिटिव्ह विचार केला, की घर पूर्ण बांधून झाल्यानंतर बोरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला असता, हां, 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 हां. तर आम्हाला लई कठीण झालं असतं ना. मग त्यामुळे अजून किती स्वामींनी त्रास ते झाला असता. हां. अजून त्रास झाला असता, म्हणून ते पुढं बरोबर. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून स्वामींनी आधीच आम्हाला ते हां. करून घ्यायची पाळी तसं आणली. बोललात. अगदी बरोबर आहे. असा मी ताई मला विचार केला परत होता. मात्र एकदा फोटो पाठवा ताई ते. फोटो हां. पाठवते आणि हे ऍड करा, म्हणजे खरं म्हणजे हो हे ताई, हो सांगणं ताई. महत्वाचं आहे. हो ताई, हो ताई. हां. हा श्री हा, स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. हा लगेच पाठवा हां. माझी लई इच्छा होती, ते मी अनुभव शेअर केल्यावर हे मी सांगितलं नाही मेन सांगायचं. अच्छा, अच्छा, पण अच्छा. तुम्ही हां, हां. स्वतः फोन केला म्हणजे ती माझी इच्छा स्वामींचीच पूर्ण इच्छा केली बघा. हां, स्वामींनी. हो. खरंय, ठीक खरंय. आहे ठीक आहे ताई, पाठवते आता, लगेच हां, हां. पाठवते. हा हां. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हां. फिरवा.